हे एक लक्षात घ्या की तिथे जे काही भाषण त्या ठिकाणी संग्राम जगतापच्या मेवणा जो आहे तो अक्षय कर्डिल याने केलं, त्याचं वक्तव्य त्या ठिकाणी मुस्लिम समाजाला उद्देशून होतं की तुमच्या झाडभर मतं तुमच्यापाशीच राहू द्या, त्याची आम्हाला गरज नाही. अरे बाबा, त्या ठिकाणी तू धीरजला न्याय मागायला आला आहे तुझ्या दाजीला घेऊन की तुझं काही राजकीय तिथं पोळी भाजून घ्यायला त्या ठिकाणी आला आहे. हां, ही अशी भाषा? माझा बाप मला सांगून गेला म्हणे. अरे यांचे संस्कार काय आहेत हे त्याच्यातून दिसतं. त्यामुळे झाडभर मतांना त्या ठिकाणी धुडकावून ढीगभर मतं जी आहेत ती ढीगभर मतं यांना गोळा करायची होती काय, हा प्रश्न आहे. माझ्याकडे तर काही फोटोग्राफ्स आहेत, हेच दाजी मिळवणे तुम्हाला या ठिकाणी दिसतील की 2024च्या आणि त्याच्या आधीच्या ज्या काही अनेक निवडणुका घडल्या त्यामध्ये मुस्लिम मतांच्या झाडभर मतांना गोळा करण्यासाठी दारोदार हे त्या ठिकाणी दाजी मिळवणे सातत्यानं फिरत होते. हे त्यांचे पुरावे आहेत ना. हां, मस्जिदमध्ये जात होते त्या ठिकाणी, हां, माथा टेकत होते, नमाजच्या वेळेला त्या ठिकाणी प्रार्थनेला बसत होते. काही दिवसांपासून आपण पाहिलं महाराष्ट्राच्या अहिल्यानगरमधून हिंदू मुस्लिम अशी जी वक्तव्य ती सातत्याने केली जातात, कसं पाहताय? नाही, काय की आम्हाला एक शंका आहे की अहिल्यानगर हे काही महाराष्ट्रामध्ये दंगल घडवून आणण्यासाठीचं एक सेंटर म्हणून एक प्रयोगशाळा म्हणून शॉर्टलिस्ट काही त्या ठिकाणी केले गेले आहे काय सरकारकडनं, आणि त्याला काही प्रोत्साहन त्या ठिकाणी दिलं जात आहे का? तुम्हाला मी काही मागच्या 1 वर्ष 1.5 वर्षातल्या घडलेल्या काही घटना रॅपिडली सांगतो की आत्ता काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरच्या गंगा उद्यान या परिसरामध्ये नमाज पठणाचा एक प्रकार त्या ठिकाणी उजेडामध्ये आला आणि त्याच्यानंतर वातावरण सगळं शहरात तणावपूर्ण होऊन गेलं. आमचा सवाल आहे की त्या नमाज पठण प्रकरणाशी संग्राम जगतापचा संबंध काय? कारण की जे नमाज पठण झालं ते त्यांच्यात काही पद्धती आहेत, विशिष्ट धार्मिक पद्धती, तर तशा पद्धतीने न होता ते वेगळ्या पद्धतीने झाले, त्यातनं ती शंका उपस्थित झालेली आहे. दुसरीकडे एक प्रकरण मध्यंतरी बकरी ईदच्या रात्री घडला अलीकडच्या की माळीवाडा नावाचा जो परिसर आहे अहिल्यानगरमधला, त्या ठिकाणी गोमांस फेकताना एक मुस्लिम महिला वाटावी अशा प्रकारचा वेश परिधान करून काळा बुरखा घातलेली त्या ठिकाणी आढळून आली. त्यानंतर सुद्धा वातावरण शहरात तणावपूर्ण झालं. पोलिसांनी कसून तपास केला आणि तपास केल्यानंतर त्या ठिकाणी असं आढळून आलं की सदर बुरखाधारी महिला ही हिंदू आहे, ती मुस्लिम महिला नव्हती. त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आमचा प्रश्न आहे की या प्रकरणाशी संग्राम जगतापचा काय संबंध आहे? राज चेंबर्स नावाचा एक परिसर अहिल्यानगरमध्ये आहे, त्या ठिकाणी सुद्धा रस्त्यावरती गोमांस फेकल्याची घटना उजेडात आली आणि वातावरण तणावपूर्ण झालं. लाठीचार्ज पोलिसांना करावा लागला त्या ठिकाणी, एवढी गंभीर परिस्थिती. त्या प्रकरणाशी सुद्धा संग्राम जगतापचा काय संबंध आहे? आता अगदी काल ह्या मागच्या 5-6 दिवसांमध्ये पटवर्धन चौक नावाचा एक परिसर अहिल्यानगरमध्ये आहे, त्या परिसरामध्ये एका पिराची रात्रीतनं तोडफोड केली गेली. या तोडफोडीमध्ये जे कार्यकर्ते समोर आलेले आहेत ते संग्राम जगतापशी निगडीत आहेत. त्यामुळे त्याही प्रकरणाशी संग्राम जगतापचा संबंध काय? आणि आणखी एक प्रसंग तुम्हाला मी सांगतो की गामा भागनगरे नावाचा आमचा एक सच्चा प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्ता याचा रात्री मर्डर झाला पालिकाश्रम रोडवरती. त्या प्रकरणाशी संग्राम जगतापचा आणि त्याचा चुलत भाऊ राष्ट्रवादी काँग्रेसचा जो नगरसेवक आहे विकी जगताप यांचा संबंध काय? या सगळ्याचा सखोल तपास त्या ठिकाणी अहिल्यानगरच्या पोलिसांनी करावा अशी आमची मागणी आहे. आपण या सगळ्या घटना आता सांगतायत, त्या जाणीवपूर्वक केल्या गेल्या असं वाटते का आपल्याला? नाही, म्हणून आमचं तेच तर म्हणणं ना की हे जाणीवपूर्वकच आहे की काय याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे. तुम्ही बघा की सातत्यानं अहिल्यानगरमध्ये नितेश राणे कधी येतात, कधी गोपीचंद पडळकर येतात, कधी तथाकथित तो भोंदू महाराज संग्राम भंडारे त्या ठिकाणी येतो आणि अत्यंत चिथावणीखोर वक्तव्य त्या ठिकाणी केली जातात. नगरचं ग्राउंड हे वारंवार धार्मिक ध्रुवीकरणातून तापवलं जातं. इम्तियाज जलील आणि असदुद्दीन ओवेसी हे सुद्धा महानगरपालिका निवडणुकीच्या काळामध्ये त्या ठिकाणी आले. त्यांनी केलेली वक्तव्य सगळ्यांची पाहिली तर ती चिथावणीखोर आहेत. माझं राणे पडळकर भंडारे या तिघांना सुद्धा त्या ठिकाणी आवाहन आहे, तुम्ही अहिल्यानगरमध्ये येऊन आमच्या भावनिक असणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची माती भडकवण्याऐवजी सरकारमधनं तुम्ही त्या ठिकाणी मल्टीनॅशनल कंपन्या MIDC मध्ये घेऊन या, आमच्या 10,000 मुलांसाठी रोजगाराची संधी त्या ठिकाणी घेऊन या. जे पीडित आहेत त्यांना अजून मदतही मिळालेली नाहीये. हेच तर आश्चर्य आहे ना की त्या ठिकाणी यांनी वारंवार सांगितले की आम्ही पीडितेच्या कुटुंबाच्या मागे खंबीरपणानं उभे आहोत. संग्राम जगताप मुंबईत येऊन गेले, माध्यमांशी बोलले,
परंतु मुख्यमंत्र्यांकडे भेट ते घेणार असं म्हणाले होते, त्याची कुठलीच माहिती समोर आली नाही. आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेकडनं मुख्यमंत्र्यांकडे मागणी 10 तारखेलाच केली आहे ना, की त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीमधून 50 लाख रुपयांची मदत त्याच्या कुटुंबाला करा आणि त्याच्या कुटुंबातल्या एका सदस्याला, तो कंत्राटी कर्मचारी होता ना महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरचा, तर एक कायमस्वरूपी नोकरी जी आहे ती द्या. परंतु अशा प्रकारची कोणती मदत जी आहे ती ना सरकारनं केली, ना अशी कुठली मदत त्या ठिकाणी संग्राम जगताप आणि त्यांच्या पक्षाच्या वतीनं केली गेल्याची माहिती अद्यापर्यंत समोर आलेली आहे. बातम्या समोर येत आहेत की ज्या दिवशी बंद होता त्या दिवशी व्यापाऱ्यांना, हॉटेल्स चालक आहेत त्यांना धमकावून बंद करण्यात आलं. नाही, ही गोष्ट अशी आहे बघा की त्या दिवशी पण मी काही इथे दाखवतो, म्हणजे त्यातलं सत्य जे आहे ते समोर येईल की त्या दिवशी कडकडीत बंद घटना घडल्याचं जसं बाहेर आलं तर नगरकरांनी त्या ठिकाणी तो बंद पाळला. मात्र हा बंद पाळत असताना अनेक ठिकाणी जोर जबरदस्तीनं दुकानदारांना, व्यापाऱ्यांना धमकावलं गेलं. लोकांनी भीतीपोटी त्याच्या काही तक्रारी पोलीस स्टेशनपर्यंत आणल्या नाहीत. असं जरी असतं तरी देखील एका व्यापाऱ्यानं धाडस केलं. आमदार जगताप ज्या प्रभागात राहतात त्यांच्या स्वतःच्या प्रभागामध्ये जोर जबरदस्तीनं दुकान बंद केल्याची फिर्याद कोतवाली पोलीस स्टेशन अहिल्यानगर या ठिकाणी गांधी नावाच्या व्यापाऱ्यानं त्या ठिकाणी दाखल केलेली आहे. जर हिंदूंचीच दुकानं त्या ठिकाणी अशा पद्धतीनं जर तुम्ही बळजबरी आणि मारहाण करून बंद पाडत असाल तर ही प्रकरणं जी आहेत ती अत्यंत निंदाजनक आहेत. दुसरीकडे मी तुम्हाला एक व्हिडिओ या ठिकाणी दाखवतो की एकीकडे हिंदुत्वाच्या नावानं तुम्ही रान पेटवायचं, त्या ठिकाणी धीरजसाठी न्याय देतो असा कांगावा करायचा, व्यापाऱ्यांची दुकानं जोर जबरदस्तीने बंद करायची, आणि दुसरीकडे मात्र स्वतःची हॉटेल्स, लॉज, परमिट रूम, वाईन शॉप्स मात्र त्या ठिकाणी राजरोसपणे सुरू ठेवायच्या. हा नुसता आरोप नाही, हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. हा व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पहा. हे आमदार जगतापचं हॉटेल आहे. बंद शहरामध्ये क्रिकेट सुरू असताना त्यांचं स्वतःचं हॉटेल, वाईन शॉप सगळं त्या ठिकाणी सुरू होतं. त्याच्यामुळे हे नेमकं कुठलं हिंदुत्व? त्यांच्या पत्नी, परदेशी यांच्या पत्नी या ठिकाणी आलेल्या, त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही टीका लावत होता तर रोज लावायची, टीका लावत होता. ठीक आहे ना, चांगली गोष्ट आहे ना. हा जो वाद आहे हा खरंच हिंदू असल्यामुळे मारलाय त्या मुलाला की त्यांचं याआधी काही वाद होते अशी चर्चा पण एक वृत्तपत्रात छापून आली होती की त्यांचं याआधी पण भांडण झालं होतं त्या लोकांचं आणि ते पूर्ववैमनस्यातनं हे झालंय. या प्रकारच्या काही FIR आणि कोर्टाच्या काही ऑर्डर्स आहेत, प्रोसिडिंग आहेत, त्या सोशल मीडियावर सुद्धा त्या ठिकाणी व्हायरल झाल्यात. मग जर याला काही मागची पार्श्वभूमी असेल तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे पोलिसांनी या सगळ्याचा उलगडा केला पाहिजे. आणि त्यामुळे संग्राम जगताप हे धास्तावलेले आहेत. त्यांना लक्षात येतं आहे की जर पोलिसांनी तो सगळा मागचा मागमूस जर त्या ठिकाणी काढला आणि मुळाशी पोहोचले तर या प्रकरणामध्ये संग्राम जगताप यांचं स्वतःचं कनेक्शन त्या ठिकाणी समोर येऊ शकेल अशी त्यांना भीती त्या ठिकाणी आहे. दुसरीकडे तुम्ही एक आणखी गोष्ट नोटीस करा. संग्राम जगतापांनी त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं वातावरण बिल्टअप केलं होतं, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय हे म्हणजे जिल्ह्याच्या कायदा सुव्यवस्थेचं केंद्र आहे आणि त्या ठिकाणी जर अशा प्रकारे मोठा जमा करून जर त्या ठिकाणी राष्ट्रवादी चिथावणी देत असेल आणि जर त्या चिथावणीतून तिथला लगतचा जो काही मुस्लिम बहुल भाग आहे त्यामध्ये जर ही आमची जी काही भावनिक हिंदुत्ववादी पोरं आहेत ज्यांना धर्माविषयी प्रेम आहे, प्रत्येकाला ते असण्याबद्दल काही गैर नाही आहे, असायलाच हवं, त्यात काही दुमत नाही, संविधानात आपला तो अधिकार दिलेला आहे. जर हा सगळा जमाव त्या भागामध्ये शिरला असता, जाळपोळ झाली असती, काही दंगल झाली असती तर त्यामध्ये आमचे निष्पाप हिंदू मुलं अडकले असते, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले असते, ते आज तुरुंगात असते, त्यांची करिअर उद्ध्वस्त झाली असती. यापूर्वी सुद्धा अहिल्यानगरच्या SP ऑफिसवरती हल्ला प्रकरण जे घडलं होतं ते उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. केडगाव डबल मर्डर केसमध्ये संग्राम जगतापला अटक झाल्यानंतर ज्याला SPच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी ताब्यात घेऊन नेण्यात आलं होतं तेव्हा या संग्राम जगतापच्या चिथावणीवरून SP ऑफिसवरती हल्ला घडला होता. अशा प्रकारचा हल्ला स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा या देशामध्ये कधी घडला नव्हता. त्यावेळेला सुमारे 200पेक्षा जास्त हिंदू मुलं, आमचे हिंदू लोक आणि काही मुस्लिम लोक सुद्धा त्यात आरोपी झाले. मात्र स्वतः संग्राम जगताप त्या हल्ला प्रकरणामध्ये आरोपी नाही आहे.
अशा प्रकारची घटना जर त्या दिवशी काही दंगलीची घडली असती तर आमची निष्पाप हिंदू मुलं जी आहेत ती त्या ठिकाणी भरडली गेली असती आणि सरकारच्या माध्यमातून संग्राम जगताप हा त्या ठिकाणी नामानिराळा राहिला असता. त्यामुळे मी तमाम हिंदू मुलांना अहिल्यानगरच्या आणि महाराष्ट्रातल्या आवाहन करतो शिवसेनेच्या वतीनं की धर्माभिमान जो आहे तो आम्हाला आहे. हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंनी तो आम्हाला सगळ्यांना शिकवला आहे, ह्या महाराष्ट्राला तो शिकवलेला आहे. तुम्ही ह्या भोंदू लोकांच्या चिथावणीला बळी पडू नका. मी आणखी गोष्ट या ठिकाणी आवर्जून नमूद करू इच्छितो. अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, ॲडिशनल SP आणि शहराचे DYSP, सिटी DYSP आणि सबंध पोलीस टीमचं आम्ही त्या ठिकाणी ठाकरे शिवसेनेच्या वतीनं कौतुक करतो, त्यांचा आभार मानतो. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला चांगल्याला चांगलं म्हणायचं शिकवलेलं आहे, हे लक्षात घ्या. जर त्या दिवशी SP सुदर्शन मुमक्काजींनी जर कठोर भूमिका घेतली नसती तर अहिल्यानगर त्या ठिकाणी पेटलेलं आपल्याला पाहायला मिळालं असतं आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये दंगली त्या दिवशी उसळल्या असत्या. परंतु कठोर भूमिका त्या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आणि पोलिसांची टीमने घेतली, म्हणून आज त्या ठिकाणी अहिल्यानगर आणि महाराष्ट्र शांत आहे. आम्ही त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करतो. MIM B टीम म्हणून काम करते नगरमध्ये. निश्चितपणे की आता जी मगाशी मी सांगितलं विधान परिषदेची निवडणूक जी झाली त्या निवडणुकीमध्ये संग्राम जगतापचा जो नातेवाईक आहे, राष्ट्रवादीचे नेते दत्ता पानसरे यांच्या बंडखोर उमेदवारी अर्जावरती सूचक MIMचा नगरसेवक होता की जो संग्राम जगतापांचा पूर्वीपासूनचा कार्यकर्ता आहे. म्हणजे अहिल्यानगरमध्ये हिंदूंकडनं अशा प्रकारची वक्तव्य यानं करायची संग्राम जगतापनं आणि दुसऱ्या बाजूला मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाकरिता आणि वातावरण तणावपूर्ण करण्याकरिता तिकडनं काहीतरी स्टेटमेंट्स करायला लावायची. त्यामुळे या सगळ्यांच्या CDR SDRचं डिटेल इन्व्हेस्टिगेशन जे आहे, इंट्रोगेशन जे आहे ते झालं पाहिजे अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे. आम्हाला अहिल्यानगरमध्ये त्या ठिकाणी शांतता पाहिजे आहे. आम्हाला डेव्हलपमेंट, एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंट पाहिजे आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.